नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही आत्तापर्यंत अभ्यासला असेलच की हिंदू धर्मातील सर्वात जुने ग्रंथ म्हणजे वेद होय. आणि या वेदांचे 4 प्रकार पडतात: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आज आपण या भागामध्ये 4 वेदांपैकी सामवेद या तिसऱ्या प्रकाराबद्दल जाणून घेऊया. सामवेदाची माहिती जाणून घेताना आपण त्याचा अर्थ, त्याची पार्श्वभूमी, त्याचं महत्त्व आणि त्याचे प्रकार यांचा विचार करणार आहोत. या सत्राच्या अभ्यासामुळे तुम्हाला सामवेदाशी संबंधित विविध पैलूंवर सखोल ज्ञान मिळेल. तुम्हाला सामवेद या संज्ञेचा अर्थ स्पष्टपणे समजेल. त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचं वर्णन करता येईल. तसेच त्याचे महत्त्व, त्याची भूमिका ही समजावता येईल. सामवेदाच्या विविध प्रकारांची ओळख होईल आणि त्याविषयीची माहिती तुम्ही स्वतःच्या शब्दात सोप्या आणि स्पष्ट स्वरूपात मांडू शकाल. चला तर मग आता आपण सामवेद या संज्ञेचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. सामवेद या संज्ञेचा अर्थ लक्षात घेता सामवेद या शब्दांची फोड केली असता तो 2 शब्दांपासून बनलेला आहे असं आपल्याला आढळून येते. सामवेद म्हणजे साम आणि वेद. साम म्हणजे गाणे आणि वेद म्हणजे ज्ञान. अशा प्रकारे सामवेद म्हणजे संगीत ज्ञान किंवा गीत वेद असं आपल्याला म्हणता येईल. सामवेद हा हिंदू धर्मातील प्रसिद्ध 4 वेदांपैकी एक आहे. साम या शब्दाचा अर्थ गाणे आणि सामवेद म्हणजे गीतगाणे. त्यातील मुख्य गाणी या संगीतमय आहेत. सामवेदामध्ये यज्ञ, कर्मकांड, हवनात गायले जाणारे मंत्र आहेत. ऋषीमुनींनी संगीतासह सामवेदाचे गायन करून देवदेवतांची स्तुती केलेली आहे. सामवेदात काही मुख्य विषय पुढील प्रमाणे आढळून येतात. त्यात पहिला म्हणजे देवाचा गौरव करणे, दुसरं म्हणजे निसर्गाची सौंदर्यस्तुती करणे, तिसरं म्हणजे या जीवनाचा उद्देश सांगणे, चौथं आत्मशोधाबद्दल माहिती सांगणे आणि 5वं म्हणजे मोक्षप्राप्तीचं वर्णन करणे. चला तर मग आता आपण सामवेदाच्या पार्श्वभूमीकडे वळूयात. काय असेल बरं सामवेदाची पार्श्वभूमी? भारतीय संस्कृतीतील हिंदू धर्मातील सर्वात जुने धार्मिक ग्रंथ म्हणजे वेद हे आपण आत्ताच बघितलं, जे 4 विभागातही विभागलेले आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या अद्भुत ज्ञाननिधींच्या वेदामध्ये सामवेदाचं स्थान हे 3ऱ्या क्रमांकाने येतं. सामवेदात एकूण 1875 संगीत मंत्र आहेत. त्यापैकी 1504 मंत्र हे एकट्या ऋग्वेदातून घेतलेले आहेत. सामवेदातील मुख्यतः 8व्या आणि 9व्या मंडळामधून मोठ्या संख्येने ऋचा या ऋग्वेद संहितातून घेतलेल्या आहेत. सामवेदात वेदांचं ज्ञान, संगीत हे गाण्यांच्या माध्यमातून मांडलेलं आहे. वेदांपैकी सामवेद हा उपासनेचा सर्वात महत्त्वाचा विषय मानला जातो. सामवेदाचा महिमा गाताना भगवान श्रीकृष्णांनी स्वतःला वेदांमध्ये सामवेद असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण सामवेदाचा अर्थ आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेतली. चला तर मग आता आपण तपासून बघूया की तुम्हाला ते कितपत समजलं. पुढे एक प्रश्न येईल, त्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर द्यायचं आहे. प्रश्न असा आहे: सामवेदात वेदांचे ज्ञान हे कोणत्या माध्यमातून मांडले आहे? पहिला पर्याय आहे अ. संगीत, ब. गाणी, क. संगीत आणि गाणी आणि ड. शब्द. तुम्ही सर्वांनी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंच असेल. आता तुमच्यापैकी काही जणांनी अ किंवा ब हे पर्याय योग्य म्हणून विचार केला असेल, परंतु अ आणि ब संगीत आणि गाणी हे दोन्ही पर्याय योग्य उत्तर नाही. कारण केवळ संगीत व केवळ गाणी हे एका माध्यमातून सामवेद मांडले गेलेले नाही. तुमच्यापैकी काही जणांनी क हा पर्याय योग्य उत्तर म्हणून निवडला असेल, तर क संगीत आणि गाणी हा योग्य पर्याय आहे, हे योग्य उत्तर आहे. सामवेद हे दोन्ही माध्यमातून मांडलं गेलेलं आहे, कारण सामवेद म्हणजे तो ग्रंथ ज्याचे मंत्र गायले जाऊ शकतात आणि जे संगीतमय आहेत.
तुमच्यापैकी काही जणांनी ड हा पर्याय योग्य उत्तर म्हणून निवडला असेल, तर ड शब्द हा योग्य उत्तर नाही, कारण अनेक शब्द मिळून केवळ वाक्य बनते, परंतु त्याला कोणतीही लय किंवा संगीत नसते. चला मग पुन्हा एकदा आता आपण आपल्या पुढील घटकाकडे जाऊयात. तुम्हा सर्वांना प्रश्न पडलाच असेल की 4 वेदांमध्ये सामवेदाचे काय बरं महत्त्व असेल. तर पुढे जाणून घेऊया या सामवेदाचे काय महत्त्व आहे. सामवेदाचे महत्त्व भगवद्गीतेमध्ये वेदानाम सामवेदोस्मी असे सांगितले आहे. सामवेदातील मंत्र, गाण्याची पद्धत ही ऋषीमुनींनी विकसित केलेली आहे. सर्व स्वर, ताल, श्लोक, नृत्य, मुद्रा, भाव इत्यादी सर्व सामवेदाचा भाग आहेत. भारतीय संगीताच्या इतिहासात सामवेदाने महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. सामवेद हे भारतीय संगीताचं मूळ स्वरूप असल्याचं म्हटलं जातं. सामवेदाचे महत्त्व आपल्याला काही मुद्द्यांद्वारे सांगता येईल. वेदांचं ज्ञान हे संगीत आणि गाण्यांद्वारे सादर केल्याने ते सहज समजते. आत्म आणि देव यांचा संबंध गाण्याद्वारे व्यक्त केल्याने तो लोकांपर्यंत आपल्याला सहज पोचवता येतो. जीवनाची मूल्य आणि आदर्श हे संगीताद्वारे प्रभावीपणे लोकांमध्ये रुजवता येतात. मोक्ष प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन हे आपल्याला सामवेदातून मिळते. आजच्या भागामधल्या शेवटच्या घटकाकडे आता आपण जाऊयात. तो घटक म्हणजे सामवेदाच्या शाखा किंवा त्याचं वर्गीकरण. सामवेदाच्या 1001 शाखा वेदांमध्ये आढळून येतात, ज्या ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद यांच्यापेक्षा जास्त आहेत. सामवेदातील 1001 शाखांमध्ये मंत्रांचे वेगवेगळे अर्थ, गाण्याच्या पद्धती आणि मंत्रांचा क्रम आढळतो. पतंजलींच्या म्हणण्यानुसार प्राचीन परंपरेनुसार सामवेदाला 1000 शाखा होत्या, मात्र सध्या फक्त 3च शाखा आहेत. पहिली म्हणजे कौथुमीय, दुसरी जैमिनीय आणि तिसरी रानायनीय. पण आज कौथुमीय ही शाखा अधिक प्रसिद्ध आहे. यापैकी कौथुमांची जी शाखा उपलब्ध आहे तिचे 2 भाग आहेत, एक आर्चिक आणि दुसरं उत्तरार्चिक. यात दोन्ही भाग मिळून 1810 ऋचा आहेत, परंतु त्यातील पुनरुक्त ऋचा सोडून दिल्या तर ती संख्या 1549 ही आहे आणि 1542 ऋचा या वरील 2 भागामध्ये विभागल्या आहेत. या ऋचातील 75 ऋचा सोडून दिल्या तर उरलेल्या सर्वच ऋचा या ऋग्वेदातील 8व्या व 9व्या मंडलातील आहे. त्यातील बऱ्याच ऋचा या गायत्री छंदात किंवा प्रगात छंदात, ज्यात गायत्री आणि जगती यांचं मिश्रण दिसून येतं. सामवेदाचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक अर्चिका, यामध्ये सामवेदातील मंत्रगीते आणि स्तोत्रांच्या स्वरूपात गीते सादर केले जातात. अर्चिका देखील 2 विभागामध्ये विभागल्या आहेत, पूर्वार्चिका आणि उत्तरार्चिका. पहिल्या भागात 4 भाग आहेत. 2 गान, यामध्ये सामवेदातील मंत्र हे संगीतमय स्वरूपात मांडलेले आहेत. याशिवाय सामवेदाच्या गीतात्मक स्वरूपाचा विचार केल्यास त्याचे भेद आपल्याला सांगता येतील. तुम्हाला आता एक प्रश्न विचारला जाईल, जो तुम्हाला स्क्रीनसमोर दिसेल त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. सामवेद आणि ऋग्वेद यांचा संबंध थोडक्यात स्पष्ट करा. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या उत्तरात खालील काही मुद्दे आलेच असतील. सामवेद हा 4ही वेदांमध्ये सर्वात लहान आहे. आपण त्याचा ऋग्वेदाशी जवळचा संबंध आहे आपण बघितलं होतं. सामवेद संहिता हा स्वतंत्र संग्रह आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तरीही ऋग्वेद या संहितेतून अनेक ऋचा त्यात घेतलेल्या आहेत. सामवेदात एकूण 1875 संगीत मंत्र आहेत. त्यापैकी 1504 मंत्र हे एकट्या ऋग्वेदातून घेतलेले आहेत. सामवेदातील मुख्यतः 8व्या व 9व्या मंडळांमधून मोठ्या संख्येने ऋचा या ऋग्वेद संहितेतून घेतलेल्या आहेत. ऋग्वेदातील श्लोकांना संगीतासह तालसुरात सामवेदात गायले जाते.
तर अशा प्रकारे आज आपण सामवेद यावर सखोल चर्चा केलेली आहे। सारांश रूपाने विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय संस्कृतीतील हिंदू धर्मातील सर्वात जुने धार्मिक ग्रंथ म्हणजे वेद आणि सामवेद हा 4 वेदांपैकी तिसरा वेद आहे आणि तो सर्वात लहान आहे परंतु महत्त्वाचा आहे। सामवेद हे प्रामुख्याने मधुर संगीत आणि गायन यांच्यामार्फत वेदांचं ज्ञान आणि त्याचा प्रसार करण्यावर भर देतं। सामवेदात एकूण 1875 संगीत मंत्र आहेत। यामध्ये इंद्र, अग्नी, वायू, वरुण, सविता, आदित्य, विष्णू इत्यादी देवांची विविध नावाने स्तुती केली जाते। भगवंताची उपासना करून मनुष्य हा प्रापंचिक आणि दिव्य सुख कसे प्राप्त करू शकतो हे या सर्व वेदात वर्णन केलेले आहे। भारतीय संगीताच्या इतिहासात सामवेदाने अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं आहे। सामवेद हे भारतीय संगीताचं मूळ स्वरूप असल्याचं म्हटलं जातं। प्राचीन परंपरेनुसार सामवेदाला 1000 शाखा होत्या, मात्र सध्या फक्त 3च शाखा उपलब्ध आहेत। एक म्हणजे कौथुमीय, दुसरी म्हणजे जैमिनीय आणि तिसरी म्हणजे रानायनीय। पण आज कौथुमीय ही शाखा अधिक प्रसिद्ध आहे। तर अशा प्रकारे आज आपण सामवेद, त्याचा अर्थ, त्याचे महत्त्व आणि त्याच्या शाखा यांच्याबद्दल चर्चा केली। तर पुढच्या काही भागांमधून आपण वेदांच्या पुढील प्रकारांवर चर्चा करूया। धन्यवाद।